मित्रांनो, हे 100 रुपये जर मी माझ्या खिशात ठेवले आणि 1 वर्षानंतर पाहिले तर 100 रुपयाचे 100 रुपयेच राहणार आहे. पण जर हे 100 रुपये मी बँकेत ठेवले तर मला 107 किंवा 108 रुपये मिळतील. पण या 100 रुपयांची मी जर गुंतवणूक केली तर मला कदाचित 115, 120 किंवा त्याही पेक्षा जास्त पैसे मिळू शकतील. मित्रांनो, फक्त बचत करून श्रीमंत होता येतं का? तर नाही. कारण बचतीचं रूपांतर हे गुंतवणूकमध्ये करणं गरजेचं आहे. कारण बचत आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या वाटा आहेत. बचत तुमच्या भविष्याला एक सुरक्षा कवच देते, पण गुंतवणूक तुमच्या स्वप्नांना पंख देऊन पैशाने पैसा वाढवते. जर तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे बँकेत किंवा कपाटात ठेवून निश्चिंत असाल तर थांबा. त्यावर तुम्हाला थोडेफार व्याज नक्कीच मिळेल, पण महागाई जर त्यापेक्षा जास्त दराने वाढत असेल तर तुमचा पैसा हा प्रत्यक्षात कमी होत आहे. जसं की आज तुम्ही 100 रुपयाची बचत केली आणि बँकेत ठेवले तर 1 वर्षानंतर त्याचे 110 रुपये होतील. आणि जर एखादी वस्तू जी आज 100 रुपयाला मिळतीये ती 1 वर्षानंतर 115 रुपये जर झाली तर तुमचे बचतीमुळे 10 रुपये वाढले, पण महागाईमुळे 15 रुपये वाढले, म्हणजेच तुमचा पैशाची किंमत कमी झाली. पण या बचतीची जर गुंतवणूक केली तर 1 वर्षानंतर कदाचित तुम्हाला 120 किंवा त्यापेक्षा अधिक पैसे मिळतील. म्हणजेच गुंतवणुकीमुळे तुम्ही महागाईवर मात करून पैशाने पैसा जोडू शकता. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मी एक गोष्ट पाहिली की लोक सुरक्षित राहण्याकरता बचत करतात, पण पैसा वाढीसाठी गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट हे काही कठीण नाहीये, पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, बचत तुम्हाला सुरक्षित ठेवते, पण गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत बनवते. पुढील एपिसोडमध्ये पाहूयात, इमर्जन्सी आली तर आर्थिक तयारी कशी असावी.